अनेक लोक शेती खरेदी करताना फक्त 7-12 उतारा पाहून व्यवहार करतात, पण प्रत्यक्षात सुरक्षित जमीन व्यवहारासाठी अनेक कागदपत्रे तपासणे आवश्यक असते. आज आपण जाणून घेणार आहोत कोणते कागदपत्र आवश्यक आहेत, ते कुठून मिळतात, त्यांचा उपयोग काय, ते कसे तपासायचे. 1. 7-12 उतारा 7-12 काय आहे? जमिनीची महसुली माहिती दाखवणारा मुख्य दस्तऐवज. कुठून मिळतो? महाभूमी पोर्टल, तलाठी कार्यालय, सेतू सुविधा केंद्र. उपयोग: मालकाचे नाव, क्षेत्रफळ, गट क्रमांक, पीक माहिती. इतर हक्क, बोझा काय तपासावे? मालकाचे नाव जुळते का? क्षेत्रफळ बरोबर आहे का? गट क्रमांक योग्य आहे का? बोझा गहाण दायित्व आहे का? इतर हक्क किंवा शेती पिके यांची नोंद. उदाहरण: विक्रेता म्हणतो जमीन माझी आहे, पण 7-12 वर दुसऱ्या व्यक्तीचे नाव आहे. अशा वेळी व्यवहार थांबवा आणि पूर्ण चौकशी करा. 2.8 उतारा 8 काय आहे? खातेदाराच्या नावावरील सर्व जमिनींची एकत्रित माहिती. कुठून मिळतो? तलाठी कार्यालय, सेतू सुविधा केंद्र, महाभूमी पोर्टल. उपयोग: खातेदार पडताळणी, खाते क्रमांक तपासणे, खातेदाराकडे इतर जमिनी आहेत का हे समजणे. तपासणी: खाते क्रमांक जुळतो का? मालकाचे नाव बरोबर आहे का? गट क्रमांक योग्य आहेत का? उदाहरण: 7-12 वर विक्रेत्याचे नाव आहे, पण 8 उतार्यावर ते नाव दिसत नाही. अशा वेळी फेरफार नोंदी तपासा आणि कारण समजून घ्या. 3. फेरफार म्युटेशन एंट्री काय आहे? मालकी हक्क बदलाची महसुली नोंद. कुठून मिळते? तलाठी कार्यालय, मंडळ अधिकारी, तहसील कार्यालय. उपयोग: मालकी कशी बदलली याची संपूर्ण हिस्ट्री समजते. तपासणी: फेरफार क्रमांक, मंजुरीची तारीख. हरकती, आक्षेप आहेत का? उदाहरण: खरेदी खत झालेले आहे, पण फेरफार अद्याप मंजूर झालेला नाही. अशा स्थितीत व्यवहार टाळा. 4. खरेदी खत काय आहे? जमीन विक्रीचा नोंदणीकृत अधिकृत करार. कुठून मिळते? दुय्यम निबंधक कार्यालय, विक्रेत्याकडे, प्रमाणित प्रत. उपयोग: व्यवहाराचा मुख्य कायदेशीर पुरावा. तपासणी: गट क्रमांक जुळतो का? क्षेत्रफळ बरोबर आहे का? जमिनीची सीमा व वर्णन योग्य आहे का? किंमत आणि विक्रेत्याचे नाव. उदाहरण: खरेदी खतात गट क्रमांक किंवा क्षेत्रफळ चुकीचे लिहिले आहे. यामुळे मोठी कायदेशीर अडचण येऊ शकते. 5. गाव नकाशा काय आहे? गावातील सर्व गट क्रमांक दाखवणारा अधिकृत नकाशा. कुठून मिळतो? भूमी अभिलेख कार्यालय, जिल्हा भूमापन कार्यालय. उपयोग: रस्ता, शेजारची जमीन, जमिनीचे स्थान आणि सीमा समजणे. तपासणी: गट क्रमांक जुळतो का? रस्त्याची उपलब्धता, जमिनीचे नेमके स्थान. उदाहरण: विक्रेता रस्ता आहे असे सांगतो, पण गाव नकाशात रस्ता दिसत नाही. 6. टिपण काय आहे? मोजणीचे अधिकृत रेखाचित्र. कुठून मिळते? भूमी अभिलेख कार्यालय. उपयोग: लांबी, रुंदी, दिशा, सीमा स्पष्ट करणे. उदाहरण: टिपणातील सीमा आणि प्रत्यक्ष जमिनीची सीमा जुळत नाही. 7. मोजणी नकाशा. उपयोग: माहिती, क्षेत्रफळाची पडताळणी, कोपरे आणि अतिक्रमण तपासणे. 8. बँकेचे एनओसी काय आहे? कर्ज पूर्ण फेडल्याचे प्रमाणपत्र. कुठून मिळते? संबंधित बँक तपासणी शिक्का, स्वाक्षरी, जमिनीचा तपशील योग्य आहे का? उदाहरण: एनओसी न घेता जमीन विकली गेली, नंतर बँकेकडून नोटीस आली. 9. नो ड्यूज प्रमाणपत्र. उपयोग: बँकेकडे कोणतीही थकबाकी नाही याची खात्री. 10. वारस प्रमाणपत्र कुठून मिळते? तहसील कार्यालय. उपयोग: कायदेशीर वारस कोण आहेत याची माहिती. उदाहरण: एकाच वारसाने जमीन विकली, पण इतर वारसांनी कोर्टात दावा केला. 11. मृत्यू प्रमाणपत्र कुठून मिळते? ग्रामपंचायत, नगरपालिका. उपयोग: वारस पडताळणी करणे, वारस जमीन असल्यास. 10. हिनमाईन. आधार कार्ड ओळख पडताळणीसाठी आवश्यक. 13. पॅन कार्ड मोठ्या व्यवहारासाठी आवश्यक. 14. फोटो खरेदी खत नोंदणीसाठी. 15. न्यायालयीन आदेश, जर कोर्ट केस असेल तर. 16. स्थगिती आदेश व्यवहार करण्यापूर्वी तपासणे गरजेचे. 17. बोजा प्रमाणपत्र, जमीन गहाण आहे का याची माहिती. 18. कर पावत्या, महसूल भरलेला आहे का तपासा. 19. वीज बिल, शेती पंप असल्यास. 2. पाणी हक्क, विहीर, बोर, कालवा यांची माहिती घ्या. सर्व कागदपत्रांची यादी. 1. 7-12. 2. 8 अंग. 3. फेरफार. 4. खरेदी खत. 5. गाव नकाशा. 6. टिपण. 7. मोजणी नकाशा. 8. बँकेचे एनओसी. 9. नो ड्यूज प्रमाणपत्र. 10. वारस प्रमाणपत्र. 11. मृत्यू प्रमाणपत्र. 12. आधार कार्ड. 13. पॅन कार्ड. 14. फोटो.
15 न्यायालयीन आदेश, 16 स्थगिती आदेश, 70 बोजा प्रमाणपत्र, 18 कर पावत्या, 19 वीज बिल, 2 पाणी हक्क, अंतिम चेकलिस्ट 7-12-8 अंग, फेरफार खरेदी खत, गाव नकाशा, टिपाण, मोजणी नकाशा, एनओसी, बोजा प्रमाणपत्र, कोर्ट केस स्थगिती आदेश, वारस प्रमाणपत्र, कर पावती. निष्कर्ष, शेती खरेदी करताना 1-2 नव्हे तर अनेक कागदपत्रांची परस्पर पडताळणी करणे आवश्यक असते. प्रत्येक कागदपत्र वेगळा पुरावा देते. सर्व कागदपत्रे जुळत असतील आणि प्रत्यक्ष जागेची पाहणीही समाधानकारक असेल तर व्यवहार अधिक सुरक्षित होतो. सल्ला: व्यवहार करण्यापूर्वी अनुभवी वकील किंवा भूमितज्ञ यांची मदत घ्या.